नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमी राजधानी दिल्लीतून आहे. दिल्लीमध्ये सध्या युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावरून युवक काँग्रेस चांगलीच आक्रमक बनलेली आहे. राजधानी दिल्लीमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार आंदोलन सुरू करण्यात आलंय. या आंदोलनाची दृश्य देखील आपण पाहतो आहोत. मोठ्या संख्येनं युवक काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि पोलिसांनी या कार्यकर्त्यांना आता अडवण्यात आलेलं आहे. मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सध्या केली जाते. दिल्लीमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन सध्या सुरू आहे आणि पोलीस आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. मोठ्या संख्येनं बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. मात्र या बॅरिकेडिंगवरून पुढे जाण्याचा प्रयत्न युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. तर राजधानी दिल्लीतील ही दृश्य आपण पाहतो आहोत. संसदेचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. एकीकडे संसदेत देखील विरोधक चांगलेच आक्रमक बनलेले आहेत. तब्बल 141 खासदारांचं निलंबन या गदारोळामुळे करण्यात आले आणि दुसरीकडे रस्त्यांवर देखील आता काँग्रेस चांगलीच आक्रमक बनलेली आहे. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे सध्या आपल्यासोबत आहेत. प्रदीप, एकीकडे संसदेमध्ये हिवाळी अधिवेशन चांगलंच तापलेलं असताना दुसरीकडे रस्त्यावर आता युवक काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक बनले. सागर, अगदी बरोबर आहे. खरं तर राज्यसभा आणि लोकसभेमध्ये जवळपास विरोधी 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. मात्र बेरोजगार आणि महागाईच्या मुद्द्यांवरून आज युथ काँग्रेसनं दिल्लीमध्ये आंदोलन जे आहे ते केलेलं आहे. मोठ्या प्रमाणावरती काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते दिल्लीमध्ये जमलेले आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते संसद भवनाकडे कूच करतायत. मात्र पोलिसांनी त्यांचा जमाव जो आहे तो रोखून धरलेला आहे. मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते आहेत. बॅरिकेडिंग मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेलं आहे. काँग्रेसची मागणी आहे ते म्हणजे बेरोजगार आणि महागाईच्या मुद्द्यावरती संसदेमधल्या सत्ताधाऱ्यांनी सभागृहामध्ये चर्चा करावी. मात्र बेरोजगार आणि महागाईच्या मुद्द्यांवरती कोणतीही चर्चा जी आहे ते सभागृहामध्ये होताना करत नाही. याच मुद्द्यांवरती आज युथ काँग्रेसनं आंदोलनाची हाक जी आहे ती दिलेली होती. या आंदोलनाला दिल्ली त्याचबरोबर पंजाब, उत्तर प्रदेश या सगळ्या राज्यातून कार्यकर्ते जे आहेत ते दिल्लीमध्ये जमलेले आहेत. मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते संसद भवनाकडे कूच करतात. मात्र पोलिसांनी त्यांचा मार्ग जो आहे तो रोखून धरलेला आहे. मोठ्या प्रमाणावरती बॅरिकेडिंग आहे. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा झटापट होताना पाहायला मिळते. मात्र युथ काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते चांगले आक्रमक झालेले आहेत. ते संसद भवनाकडे जातात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. सागर, नक्कीच प्रदीप. तर युवक काँग्रेसच्या आंदोलनाकडे आपलं लक्ष असणारच आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.